हॅलो एव्हरीवन. तर मी आज बनवणार आहे तूप आणि हे आहे माझ्या हातामध्ये ब्लेंडर. तर हे आहे बजाजचं ब्लेंडर. मी म्हणजे याच्यापासूनच नेहमी हेच यूज करते. आता काही जण मिक्सरमध्ये पण बनवतात, पण मला हे नाही खूप इझी जातं. हे 2 पार्टमध्ये डिवाईड होतं आणि हँडल करायला पण खूप जास्त इझी आहे. तर ते दोन्ही पार्ट एकमेकांना जोडले की मग व्यवस्थित ब्लेंड होऊन जातं त्यानं. तर हे खूप छान आहे. मेन म्हणजे रस वगैरे करण्यासाठी पण मी यूज करते. तर ही आहे मलाई, म्हणजे ज्याला आपण साय म्हणतो. तर मी एका हप्ताभराची साय ठेवली होती साठवून आणि त्याचं दही वगैरे बनवून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये पहिले थोडंसं दही टाकून आणि हप्त्याभरामध्ये त्याला एक रात्रभर मग मी वरती ठेवलं, फ्रीजच्या बाहेर ठेवलं, म्हणजे मग त्याला आंबटपणा चांगला वाढला त्याचा. तर मी आता याचं बनवते आहे ताक म्हणजेच लोणी. आणि मग आता हे पूर्ण ब्लेंडर मी त्याला म्हणजे 10 मिनटामध्ये होऊन जाईल, जास्तीत जास्त 10 मिनिट लागतील किंवा 10 मिनटाच्या आतच होऊन जाईल. तर हे थोडंसं ब्लेंड करून घेते आहे मी. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि जसं लागेल तसं मी अजून पाणी टाकते, जेणेकरून मग आहे ना जे ताक आहे म्हणजे बटर मिल्क जे आहे तर ते बाजूला होईल आणि जे लोणी आहे तर ते बाजूला होईल आणि पटकन इझिली होऊन जाईल. तर आता तुम्ही बघताय हे जसं ब्लेंड होतं आहे तसं तसं ना हे असं लोणी आलेलं आहे बघा पूर्ण. तर फक्त ही एका हप्त्याभराचीच मलाई होती आणि मेन म्हणजे अर्धा लिटरच दूध घेते मी इथं, कारण दूध आम्ही दोघं पण काही पित नाही, फक्त चहासाठीच. तर त्यासाठी फक्त अर्धा लिटर दुधाचं एवढं सारं असं बनतं आहे आणि फक्त 8 दिवसाचीच ठेवलेली आहे. जास्त दिवसाचं मी म्हणजे ठेवत नाही. असं काही जण जास्त 15 दिवस किंवा जास्त पण ठेवत असतील म्हणजे जास्त होण्यासाठी, पण मग मी एका हप्त्यामध्येच करते थोडं थोडं तूप. आणि आता तुम्हाला दिसतंच आहे हे बघा कसं लोणी आलेलं आहे. तर हे असं 2 पार्टमध्ये डिवाईड होतं, म्हणजे ते जे ताक वगैरे किंवा लोणी काढण्यासाठी पण ना इझी जातं आणि हँडल करायला हे ब्लेंडर खूप जास्त इझी जातं. तर आता मी याचं ना हे काढते आहे, पूर्ण लोणी ते ब्लेंडरला लागलं सगळं साईडला काढून ठेवते आणि हे ब्लेंडर असं उलटं करून ठेवते आहे. तर ब्लेंडरची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. हँडल करायला खूप सोपं आहे आणि आता याला मी कमीत कमी 3 वर्षापासून तरी यूज करते. खूप छान आहे, म्हणजे रस करण्यासाठी, ज्यूस करण्यासाठी, काहीसुद्धा करण्यासाठी मी हेच यूज करते. तर आता याचं पूर्ण काढून ठेवते आहे मी, हे लोणी सगळं काढून घेते आहे. आणि बटर मिल्क पण आता ते ताकसुद्धा घरी म्हणजे आपल्या इकडं तर खूप आवडतं सगळ्यांना ताक, आणि यांना आणि आम्हाला दोघांनासुद्धा आवडतं. ताकाला फोडणी देऊन किंवा मग त्याच्यामध्ये नुसतं मसाला वगैरे टाकून खूप टेस्टी लागतं ताक, आणि खाल्ल्यालासुद्धा खूप छान असतं. हेल्दी असतं, खूप टेस्टी पण लागतं आणि हेल्दी पण असतं. तर त्यासाठीच तर मी तूप जरी करायचं नसेल ना तरीसुद्धा म्हणजे ताक करण्यासाठी मग मी हे ठेवत असते दही वगैरे. तर आता मी पूर्ण हे लोणी काढून घेते आहे आणि थोडंफार जसं पूर्ण असं जर थोडा वेळ आणखी जर केलं असतं ना मी तर अजून जास्त लोणी निघलं असतं. पण मग बटर मिल्कवरनं ते थोडंसं बटरी बटरी लागलं पाहिजे म्हणून थोडं लोणी राहायला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणून मग मी थोड्या वेळच केलं ब्लेंड. आणि तूप तसं आम्हाला घरूनच येतं जास्त प्रमाणात, पण मग इथं जेवढं निघेल तेवढं पण मग यूज करून घेतो. तर पहिले कसं होतं ना, लग्नाच्या पहिले जर कुणी दुसरं जरी पण हे लोणी काढत असेल किंवा असं करत असेल तर वास यायचा, एकदम असं घाण वाटायचं. आणि आता चक्क मी स्वतःच एवढे हात भरवते, एवढ्या सगळ्या गोष्टी करते. तर कधी कधी विचार केला तर खरंच खूप आश्चर्य वाटतं की यार आपण पहिले कसं होतो आणि आत्ता कसे आहे म्हणून. तर आता हे पूर्ण मी लोणी काढून घेते आहे आणि याच्यामध्ये थोडंसं अजून पण लोणी आहे. जर अजून थोडा वेळ मी एकदा अजून ब्लेंडर थोडं फिरवलं ना 2-4 मिनटासाठी तर मग त्याच्यावरती आणखी भरपूर लोणी निघून जाईल. पण असं करणार नाही आहे मी, कारण म्हणजे ताक आम्हाला आवडतं, तर मग त्यामुळं ताकामध्ये पण थोडंसं ते पाहिजे. तर आता हे लोण्याला काय करते, 2 पाण्यानं वॉश करून घ्यायला पाहिजे, 2-3 पाण्यानं वॉश करून घ्यायचं, म्हणजे याचा जो आंबट वास असतो ना तर तो निघून जाईल. जर डायरेक्ट आपण जर असंच कडवायला ठेवलं तर त्याचा आंबट वास येतो तुपाचा. त्यामुळं आणि आपल्याकडे जास्त दिवस स्टोअर करून राहतं तूप, म्हणून मग याला 2-3 पाण्यानं वॉश करून ठेवावं लागतं. तर असं मी एक पाणी टाकलं आहे आता परत त्याच्यामध्ये क्लीन, आणि हे सगळं ताक जे आहे त्याचं बटर मिल्क जे आहे तर ते सगळं आता याच्यामध्ये काढून घेते आहे. तुम्हाला दिसतच असेल बघा, असं गोळा बनलेला आहे मस्तपैकी लोण्याचा. आणि आता अजून एकदा मी पाणी टाकते, ते परत एकदा त्याला वॉश करून घेते आहे. तर एवढं जास्त पण नाही, पण म्हणजे हप्ताभरामध्ये भरपूर असं निघले, आता दोघांसाठी तर खूप सफिशियंट आहे. आणि एवढं सारं तूप निघते. तर याच्यामध्ये आता पूर्ण जे साईडचे काही पार्टिकल्स वगैरे आहे त्याला व्यवस्थित धुवून सगळं पाण्यामध्ये टाकल्यावर त्याचं व्यवस्थित असा गोळा होतो, आणि जे ताक आहे किंवा बटर मिल्क जे आहे तर ते सगळं साईडला निघून जातं. असं व्हाईट पाणी निघते, ते थोडं म्हणजे आंबट पाणी असतं याचं. तर त्यामुळं मग हे सगळं वॉश करून टाकायचं. तर मी हे ताकामध्येच ॲड करून देते, कारण ते ताकच असतं. तर आपलं ताक पण रेडी आहे आणि लोणीसुद्धा रेडी आहे. तर आता तुम्ही बघू शकता हे जे ताकावर आहे ना असं वरतून पूर्ण लेअर आलेली अजून एक लोण्याचीच.
तर याच्यावर असं बटर आहे बघा खूप सारे, आणि हे अजून पण निघू शकतं याच्यामध्ये. मी अजून एक राऊंड फिरवला नाही याचा तर लगे अजून निघाल त्याचं लोणी, पण तसं नाही करायचं आहे मला, कारण बटर म्हणजे ताक प्यायला तसंच छान लागतं. तर मी आता गॅस चालू केला आहे आणि गॅसवर हे ठेवते. तर लो फ्लेमवर ठेवायचं नेहमी, पण जेव्हा तूप कढवायचं असेल ना तर लो फ्लेमवरच कढवायचं, नाहीतर मग लगेच जळून जातं ते. तर त्यामुळे मग आता हे मी इकडे ठेवलेलं आहे गॅसवर, आणि थोडं थोडं अधूनमधून ना त्याला हलवत राहायचं एखाद्या चमच्याने, किंवा तुम्ही चिमट्यानं वगैरे सुद्धा नुसतं पातेल हलवत राहिलं ना तरी पण चालतं. पण जे खाली वगैरे लागलेलं असतं तर मग ते लोणी सगळं हलवून घेतलं, आणि असे बुडबुडे निघायला लागले किंवा असं वरती असं फेस आल्यासारखं झालं ना तर मग असं गॅस बंद करून टाकायचं आणि समजायचं आपलं तूप रेडी आहे. तर आता आपलं तूप रेडी आहे. आणि हे बघा कसं येल्लो कलर आला आहे, म्हणजे आम्ही गाईचं दूध घेत असतो रोज, तर मग गाईचं दूध असल्यामुळं असा कलर आलेला आहे, त्याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाही आहे एक्स्ट्रा. तर फक्त अर्धा लिटर दुधापासून इतकं सारं तूप निघलेलं आहे एका वीकच्या साईपासूनच फक्त. तर आणि मेन म्हणजे खूप हेल्दी आणि सेफ आहे. आता बाहेरच्या तुपामध्ये तर इतके सारे भेसळ किंवा डेअरीमध्ये किंवा तुपामध्ये असे निघतीच आहे. तर त्यामुळं मग आपण आता बाहेरचं पण आपल्याला खूप विचार करून खावं लागत आहेत गोष्टी. तर तूप मी म्हणजे घरचंच बनवतो आम्ही आणि घरचंच खातो. तर इतकं तूप असं निघलेलं आहे अर्धा लिटर दुधापासून. तसं मी ब्लेंडरनंच बनवते नेहमी लोणी वगैरे, पण काही जण मिक्सरपासून म्हणजे मिक्सरमध्ये पण बनवतात. पण मिक्सरच्या भांड्यामध्ये मला थोडं डिफिकल्ट जातं, कारण कधी कधी ना ते भांडं व्यवस्थित लागलं नाही ना तर एकदम सगळ्या घरामध्ये ताक होऊन जातं, आणि माझ्याकडून झालेलं आहे म्हणून मग मी हे ब्लेंडर घेऊन आले होते. तर खूप राडा झाला होता जेव्हा मी फर्स्ट टाईम लोणी बनवत होते तेव्हा. तर त्यामुळं मग मी ब्लेंडरनं बनवते आणि खूप इझी पण जातं आहे ना. आणि आता आपलं तूप आहे रेडी. असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर